रसिक हो, नमस्कार. आपण सगळेजण कशावरती जगतो असा जर प्रश्न तुम्हाला विचारला ना, तर आपल्यापैकी प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं येईल. पण आपल्या सगळ्यांना आवडेल भावेल असं एक उत्तर वपू काळेंनी दिलंय. ते म्हणालेत, आपण सगळेजण आठवणींवरती जगतो. आठवणी क्षणांच्या, आठवणी मनांच्या, आठवणी चेहऱ्यांच्या आणि आठवणी गाण्यांच्या. हीच तुमच्या आमच्या आठवणीतली गाणी आणि हीच तुमच्या आमच्या गाण्यातली आठवण जपत एक सुरेल मैफिल आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. चैत्राली अभ्यंकर प्रस्तुत गोल्डन मेमरीज. संगीतावर, कवितेवर, गाण्यावर, साहित्यावर असलेली नितांत श्रद्धा, कलेवर असलेलं प्रेम, अहो वेडच म्हणा ना. आणि या वेडातूनच जन्म झाला गोल्डन मेमरीजचा. लखलख चंदेरी तेजाची ही आपली चित्रपटसृष्टी आणि त्यातले तितकेच तेजस्वी काही तारे. आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या अवकाशामध्ये आणि तुमच्या आमच्या मनामध्ये ज्यांचं आढळ असं स्थान आहे, असे संगीतकार आणि गायक सुधीर फडके, अर्थात तुमचे आमचे बाबूजी. बाबूजींची काही अजरामर गीतं आणि काही दुर्मिळ हिंदी गीतं घेऊन आम्ही एक सुरेल मैफिल तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. स्वरयात्री बाबूजी. बाबूजींची गाणी ऐकायला जितकी अवीट गोडीची, तितकीच आमच्या आजच्या पिढीतल्या गायकांना म्हणायला अतिशय कठीण. त्यांनीच सादर केलेल्या रचनातून त्यांना वाहिलेली ही आदरांजली म्हणून स्वरयात्री बाबूजीचा हा छोटासा प्रयत्न. शिणलो तरी चालणे मला हा माझा मार्ग कला. येत नाही मला एकटीला, कुणी ना विचारी धरी हनवटीला. मानवळ विसी तू वेगळ्या दिशेला, अपराध माझा असा काय झाला बोला. देव शोधूनिया पाही देव सर्वा भूता ठाई. देव देवार्यात नाही, देव नाही देवाल. अससी दूर लांब तू, लिंबलोण उतरू कशी अससी दूर लांब तू. इथून दृष्ट काढते निमिष एक थांब तू. या सुखानो या गोल्डन मेमरीज ही पुण्यातली संस्था आहे. त्या संस्थेने काही छान उपक्रम हाती घेतलेले आहेत, सांगीतिक उपक्रम आहेत. त्या उपक्रमांच्या अंतर्गत काही छान कार्यक्रमांची संकल्पना राबवली जाते. खूप मनापासून या संस्थेतले सगळे कलाकार काम करत आहेत आणि या कार्यक्रमाला उत्तरोत्तर यश मिळो अशी माझी निश्चित प्रार्थना आहे. चैत्राली हे गोल्डन मेमरीजचं काम खूप नेटाने करते आहे, सर्वस्व झोकून देऊन करते आहे आणि
पुढच्या प्रवासात आणखी काही काही नवीन योजना तिच्या डोक्यात आहेत. त्यामुळे गोल्डन मेमरीजला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा.